काय विषय पब्लिक, माझं नाव आहे पाहूया आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. काल रात्री कराडात 5:30 दरम्यान पावसाची एक निबार चळाक आलेली. पाऊस बी काय साधा सुद्धा नव्हता, गारांचं खचचा खच पडत होतं आणि पाणी रस्त्यावर बी मावत नव्हतं आणि गटारात बी मावत नव्हतं. शेवटी 7:30 वाजेपर्यंत साईटवर पाऊस उडायची वाट बघितली. आता पाऊस काय उघडणं म्हणलं तर तसंच जायला लागते पावसात भिजत. आता तिथनं घरी आला निघलो तर अर्ध्या रस्त्यात आल्यावर माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला. मग गाडीची तोगलेडच लावली आणि निष्ठीला हात करून घरला आलो. आता रात्रीच्या पावसामुळे वातावरणात थंड हवा सुटलेली. मग जुनी गाडी घेतली आणि मळीत आलो वैरण न्यायला. पाऊस आणि वाऱ्यामुळं गाजवात बीस कटलेलं पूर्ण. आता तिथंच म्हणलं एक छोटासा सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचा. आपण सिनेमॅटिक व्हिडिओ बी खतरनाक काढलेला, पण त्याला आपण गाणं टाकू शकत नाही, कारण गाणं जर टाकलं तर युट्यूब त्याला कॉपीराईट स्ट्राईक देईल. त्यानंतर आलो उगलेवाडीत. गाडी डायरेक्ट गॅरेजवरच लावलेली मी रात्री, त्यामुळे आपल्याला ढकलायचा त्रास झाला नाही लय. आता तुम्ही म्हणणार पंक्चर दुकान जवळच होतं, मग पंक्चर का काढला नाहीस रात्री? तर भावानं पावसामुळे दुकानं सगळी बंद होती रात्री. आता मिस्त्रीला म्हणलं पंक्चरचं कारण काय दाखवा मला. तर बघतो तर काय गाडीत एक बारका खेळा घुसलेला. तर एवढ्या एवढ्या खेळानं आपल्या मस्तकाच्या शिरा हलवून टाकलेल्या. मग गाडीचा टायर फिट केला आणि आलो डायरेक्ट साईटवर. मग साईटवर पावसानं बी चांगला धुमाकूळ घातलेला, सगळीकडनं पाणी आत शिरलेलं आणि सगळीकडे ढासाढासी झालेली. त्यानंतर कोरेगावच्या साईडवर निघालो आणि परत तिथं गाडी पंक्चर झाली. आता मला विश्वास पटलेला की कोणीतरी आपल्यावर लिंबू फिरवले ती. आता लढ तरी काही संपत नव्हत्या आणि करल ती काम अंगलटच यायला लागलेलं. आता पंक्चरचं कारण ही बारकीशी काच होती बघा. आता म्हणलं टायर बदलायला लागते, कारण एवढ्याच बारक्या काचनं टायर पंक्चर व्हायला लागलेला. तिथनं आलो कोरेगावच्या साईडवर. आता साईडवर किरकोळ कामं चालू होती. मग संध्याकाळी घरी आल्या वैरणीचा आधी कुट्टा केला. मग म्हशीच्या मागचं शेण मागं सारलं आणि म्हशीला वैरण टाकून घेतली. मसराने मी वैरणीचा बुक्का पडायला सुरुवात केलेली. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.